नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं भारत की खबर। आइए बढ़ते हैं आज की बड़ी खबर की ओर। सावनेर के समाज सेवक बीजेपी के राजू घुगल ने अपने राजनीतिक व सामाजिक कार्यों से जनता का दिल जीता है। आगामी चुनाव को देखते हुए उनकी तैयारी जोरों से चल रही है। उनके कार्य व मधुर शैली से हर दल के लोग उनके साथ हैं। 3 बार नगर परिषद के चुनाव जीतने के बाद नगर अध्यक्ष के रूप में जनता की पहली पसंद राजू घुगल है। उन्होंने सावनेर का सर्वांगीण विकास करने का वादा भी किया है। नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगायची गरज नाही. राजूभाऊ घुगल हा प्रचलित नाव आहे आणि सावनेर क्षेत्रामध्ये आपण 3 वेळा नगरसेवक उपाधी आपल्याकडे लागलेली आहे. तो यावेळेस येणाऱ्या निवडणुकीबद्दल जर विचारलं तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपलं कसं कार्यकर्त्यांना जोडणारा आणि नियोजित कार्यक्रम सामोरं कसे राहील? येणाऱ्या नगर परिषद येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही समोर भारतीय जनता पार्टी सगळे नगरसेवक आणि अध्यक्ष यांची सगळे मिळून आम्ही निवडणूक लढू आणि भारतीय जनता पार्टी अध्यक्ष इथं बसू सावनेर शहरात. नगर परिषद आणि ग्रामपंचायत जिल्हा परिषद अशा निवडणुका यंदा होणार आहे. काय आपली तयारी राहील आणि कसं आपलं सामोरचं पाऊल राहील? आमची भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद पंचायत समिती बसण्यासाठी पूर्णतः आमची व्यवस्थित तयारी राहील. नागरिकांचं यावेळेस काँग्रेसने वोट चोरीचं जे हे लावलेलं आहे, आरोप लावलेला आहे, तर त्याच्यानंतर आपल्याला काय वाटते, खरंच वोट चोरी झालेली आहे आणि वोट चोरीवर आपलं काय म्हणणं आहे? वोट चोरी हे खोटा आरोप लावून राहिले, हेच आमचं ध्येय आहे. आता मला कामठी विधानसभेचं भाऊ महसूल मंत्री जे आपले चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या मुलावर आरोप आहे. संकेत बावनकुळेकर यांनी पण वोट चोरी केली आहे. काय वाटते आपल्याला ते काँग्रेसचेही निवडणुकीत निवडून आलेले आहेत, त्यांचे खासदार झालेले आहेत, आमदार झालेले आहेत, नगरसेवक झालेले आहेत, जिल्हा परिषद यावेळेस यंदा त्यांची होती. आपल्याला काय वाटतं की खरंच या वोट चोरीमध्ये यांचा हात असेल, आपलं वाचण्याचा हात आहे का? साहेब, एका व्यक्तीचे 4 विधानसभेत म्हणजे विधानसभेत किंवा पंचायत जिल्हा परिषद मध्ये होत होते, तर ते एका ठिकाणी राहायला पाहिजे कुठे, त्याच्यामुळे ते छाननी झाली. त्याच्यामुळे एका ठिकाणी कुठे राहिले. यांनी आम्ही भारतीय जनता पार्टीने अशी वोट चोरी केली नाही. आपल्याला काय वाटतं यावेळेस यंदा निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरचा म्हणजे हे झालं पाहिजे का? बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे? नाही, आम्हाला जे चालू आहे मशीन तेच ठीक आहे. म्हणजे आपल्याला वाटतं वोटिंग जी आहे ती मशीनवरच झाली पाहिजे, सगळ्यांना त्रास नाही होत त्याच्यामुळे. आपण म्हणजे नगराध्यक्ष होते इकडे नगर परिषद निवडणूक. मला हे सांगा, आपल्या सावनेर क्षेत्रामध्ये आपण काय काय पाऊल उचललेले आहे आणि काय काय विकास कामं केलेली आहेत? मी साहेब सावनेर 2008ला ग्रामपंचायत निवडणूक लढलो. त्यावेळेस भारतीय जनता पार्टीची ग्रामपंचायत बसवली. त्याच्यानंतर 12-13 मध्ये नगर परिषद लढलो. तेव्हा भारतीय जनता पार्टी अध्यक्ष बसला नव्हता 2.5 वर्ष, म्हणजे विरुद्ध पार्टीने आमच्यावर केस टाकली होती, त्यामुळे बसला. आम्ही जेव्हा 3 मेंबर घेऊन रामरावजी मोळे, नारनवरे आणि मी राजू घुगल स्वतः लढलो, त्यावेळी 3 मेंबर निवडून आलो. त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी होती. त्याच्यानंतर 15-16चं जे इलेक्शन झालं, त्यानंतर इथं राखीव महिला झालं होतं, त्यावेळेस मिसेस लढली. तेव्हाही आम्ही निवडून आलो. भारतीय जनता पार्टीची 14 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष आम्ही भारतीय जनता पार्टी सत्ता बसवली. आणि मी मिसेस विरुद्ध पक्ष नेता होती सावनेर नगर परिषदला. काय काय विकास कामे आपल्या सावनेर क्षेत्रात झालेली आहेत? साहेब, विकास कामे आम्ही भरपूर सावनेर शहरात केले. याच्या आधी आमच्या हाती आमदार साहेब होते नाही, विरुद्ध पक्षाचे आमदार होते. त्याच्या आधी जेव्हा आम्ही जे बी फंड आला, बावनकुळे साहेबांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली, फंड दिला. आम्ही ह्या शहरात जिथे आवश्यक होते ते काम केले. त्याच्यानंतर डॉक्टर आशिष बाबू देशमुख आमदार म्हणून निवडून आले इथं. त्यानंतर कामाचा भरभराट सुरू झाला सावनेर शहरात. या सावनेर शहराला एक रोड नव्हता चांगला,
बोरजवाडा ते गांधीपुरापर्यंत ह्या सुद्धा साहेबांनी सँक्शन केला. त्यामुळे लोकांच्या मनात आता खुशीची लहर आहे. किती निधी आपण इथे उत्पन्न करून दिलेले, किती निधीचे काम आपल्याकडून झालेले आहे आतापर्यंत? म्हणजे पूर्ण शहरात माझ्या प्रभागात 7 ते 8 करोडची 5 वर्षात काम झाले. आपण येणाऱ्या निवडणुकीसाठी बाकीच्या लोकांना काय आपला करून संदेश समोरच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे संदेश हेच राहील. आम्हाला भारतीय जनता पार्टी एकतर्फे निवडून द्या. आम्ही सावने शहरात भरभराटीने काम करू. एकतर्फे सत्ता असली काम करण्यात अडचण जात नाही. त्यामुळे आमची तेच इच्छा राहील नागरिकांना. शेतकऱ्यांसाठी आपले काय पाऊल आहे? शेतकऱ्यांना आजच्या हल्ली परिस्थितीमध्ये आत्महत्या करतात, त्यांना मोलभाव भेटत नाही अशा, आणि महसूल मंत्री म्हटलं का फायदा नसते, त्यांना बोलून द्या फायदा नसते, कुणी अडचण आला तर त्यांच्यावर त्वरित कारवाई करा. काय सांगायचं? शेतकऱ्यासाठी वरिष्ठ आमचे जे बी नेते आहे ते त्याच्यासाठी पाऊल चांगलाच ठरवेल, हे आमची इच्छा आहे. यंदा आपण निवडणुकीत उभे राहणार आहे. आपला मेन एजेंडा काय राहील? ह्यावेळेस आमच्या निवडणुकीचा एजेंडा गावाच्या विकासाच्या हिशोबानं राहील. अब तक के लिए बस इतना ही। फिर मिलते हैं कैसी ही बड़ी खबर के साथ। अब तक के लिए नमस्कार और देखते रहिए भारत की खबर। अगर आपको वीडियो पसंद आई हो तो इसे लाइक करें व शेयर करें। ऐसे लेटेस्ट अपडेट पाने के लिए बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। अगर आप हमें फेसबुक या फिर इंस्टा के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें। धन्यवाद।